सांगायचं नाही. आता जर आपण बोललो ना तर आपल्या घरची यावेळीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आपल्याला असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे त्या दत्तोबाबाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. ताई आता सभा आहे त्याची. अरे हो, त्यांनी आम्हालाही बोलवलंय. ताई मी त्याच्या विरोधातले सगळे पुरावे तुम्हाला देते. त्या बाबाला सगळ्यांसमोर आपण उघडा करूया. दत्तोबाबाच्या पापाचे 100 घडे भरले. आता त्याची सुटका नाही. काय ग, कसं वाटतंय? पोटात दुखतंय ना तुझ्या? ओव्याचं पाणी घेतलंस का? हो आई, घेतलं आणि गोळ्याही घेतल्यात. बरं वाटतं आता. रेवती, अरे कविता, कशी आहे सगळं? एकदम मस्त. तुला बरं वाटत नाहीये कळलं म्हणून भेटायला आले. ये ना, बस ये. बस. नमस्कार काकू. बरी आहेस ना? एकदम छान. रेवतीला काय झालंय? काय सांगू, सकाळपासून अचानक पोटातच दुखायला लागलं ग. तुला एक सांगू का? हे बघ, वाईट वाटून नको घेऊस. बोल ना. मला वाटतं तू मेंटली डिस्टर्ब आहेस. सगळं काही ठीक असताना असं आजारी पडणं म्हणजे मेंटली डिस्टर्ब असण्याचंच लक्षण आहे. नाही, मला समजलं नाही ग. रेवू, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत. मला माहिती आहे तुझं लग्न ठरत नाहीये म्हणून तू डिस्टर्ब आहेस ना. अगं नाही, ऍक्च्युली तसंच आहे रेवू. जे आहे ते एक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? मलाही खूप स्थळं आली होती, माझंही लग्न ठरत नव्हतं. बरं मला सांग, कसं जमलं तुझं लग्न? म्हणजे काय केलंस काय तू एक्झॅक्टली? ही सगळी दत्तोबाबांची कृपा आहे. दत्तोबाबा? रेवू, दत्तोबाबा एक बाबा आहेत. त्यांच्याकडून मी दीक्षा घेतली होती. त्यांनी जे जे उपाय करायला सांगितले होते ते मी सगळे उपाय केले आणि बघ, माझं लग्न ठरलं सुद्धा. त्यांची कृपा ज्यांच्यावर पडली ना, त्यांचं कल्याण झालंच म्हणून समज. जाशील ना बाबांकडे? हो, नक्की जाईन मी त्यांच्याकडे. बरं ठीक आहे, मी चल निघते. मला उशीर होतोय. आणि काळजी घे. नीट जा हा. आणि लग्नाला नक्की या. हो हो, नक्की येऊ. हो. काय ग रेवू, तू दत्तूबाबांकडे जातेस हे सांगितलंस का नाही तिला? अगं आई, मी कुठे घेतलीये दीक्षा? मी तर एकदाच भेटलीये ना बाबांना. हो, पण तुला प्रचिती आली ना, लगेच स्थळ आलं की नाही धावून? हो आई, पण मी असं ठरवलंय की मी सुद्धा कवितासारखंच करणार. सगळं एकदा फायनल झालं ना की मग सगळ्यांना सांगायचं. उद्या किंवा परवा बाबा बोलवतील ना तेव्हा जा त्यांच्याकडे, पण दीक्षा घेतल्याशिवाय येऊ नकोस हा. हो आई. आई, वहिनी गेली होती ना आज बाबांकडे? कुठे आहे मग ती? अजून आली नाहीये. हो, ती बघ आली. काय ग अनु, भेटले का बाबा? तिथं तर बाबा खूप वाईट आहेत. ते खूप घाणेरडे आहेत. अनु, मी काय विचारते, हा, भेट झाली का बाबांची? नाही, भेट नाही झाली. का? खूप गर्दी होती. मला क्लासला जायचं होतं. तुला क्लास महत्वाचा, बाबांना भेटणं महत्वाचं नाही वाटलं तुला? हे 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 असं करतेस ना म्हणून मला राग येतो तुझा. अविनं काय सांगितलंय? दद्दू बाबांना नाराज करायचं नाही, त्यांची मर्जी राखायची, नाही तर सगळं आपल्यावर उलटेल म्हणून सांगितलं होतं ना अविनं. आता बाबांना जर कळलं की अनु तिकडे येऊन गेली त्यांच्या ऑफिसमध्ये पण न भेटताच गेले तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय, तू 1 तास थांबू शकत नाही? आपली जास्त ओळख नसताना ते आपल्या घरी आले. आज त्यांच्यामुळे आपल्या घरी आनंद आला. रवी आला ना, त्याला जर हे कळलं ना तर खूप रागवेल तुझ्यावर. बघ तू. सॉरी.
चुकलं माझं. आई, आपण तसेही त्यांच्या सभेला जाणारच आहोत ना. अगं हो. पण वहिनी, तू थोडी वाट बघायला हवी होतीस ग. बाबांना भेटायला हवं होतं. त्यांना आज भेटणं महत्वाचं होतं.